परदेशी परदेशी जाना नाही। आतापर्यंत आम्ही हाणले कोळपे, सकाळून मुगात हाणले। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडचं कार्टे या युट्यूब चॅनल वरती। मी शुभम मिंगळे मनपूर्वक स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये। कस काय मंडळी, बरे आहेत का? तर मंडळी आज आपण आहेत मोकळे, त्यामुळे जरा मस्तपैकी थोडस झोपेतून लेट उठलो होतो आणि आंघोळ फांघोळ करून आता लागलोत मोकळ्या कामाला। जे सांगन ते करायचं मोकळं काम। आता फवारणी चालू आहे कापसाची, तर चला मग कोणतं औषध फवारीत आहेत सर्व औषधं तुम्हाला दाखवतो। आणि ही इंजनच्या फवारीत काहीतरी फॉल्ट झाला वाटतं छोटासा, तर पाण्याची पिशवी घेऊन जायलो मी त्यांच्याकडं। चला मग जाऊया। अण्णा फवारीत आहेत, पप्पा पाळी हाणीत आहेत, मामा गवत उचलीत आहेत वाटतं। असं काहीतरी कामाचं नियोजन लागलेलं आहे त्यांच्या। आणि आपण आज सुट्टीवर, एकला कोण फिरणार आहे, त्यामुळं निवांत बसलो होतो घरी। तर आता फोन आला, मग निघालो पाण्याची पिशवी घेऊन तिकडं। चला मग जाऊया, येऊया, बघूया कसं काय फवारणी चालू आहे। आणि कालचा ब्लॉग अर्धवट झाला, काल संध्याकाळी साप निघालता, तर त्याच ब्लॉगमध्ये हा ब्लॉग ॲड करीत आहे। बघत राहा शेवटपर्यंत आजचा ब्लॉग, कालचा आणि आजचा। चला मग जाऊया आता फवारणीकडे। काल तर लय हात धुवू लागले, टप उचलू भोग आवाजला राव। आता जायलोय ऊसाच्या कडीकडीन तिकडं निळ्या टाकीकडं। लांब आहे टाकी, दिसत नसेल पण जायलो मी। चला मग जाऊया। उगना हो माय, कसा आहे कापूस, विषय गंभीर। तर असा आहे कापूस, आणि तिकडं उपटायचं आहे, तर आम्हाला उचलायचं आहे हो, उपटायचंच आहे म्हणायलो। आता काय जीभ तर वाकडी तिकडेच होणार झाली, तेवढं वजन घेऊन चालायचं म्हणजे काय विषय का? मायो, काय तानाचे ढिग टाकले तो। हे कापूस असा कसा झालाय राव, धापूक झुपूक आला नाही, मापूक झालाय, आणि आता बुकबुक होणार हाय।
काम झालेलं आहे आणि आपण जात आहे पिशवी घेऊन बैलगाडीकडे. थ्रिप्स रोग आलेला आहे. थ्रिप्स काकांचा आहे ते रोग आलेला आहे कापसावर. लय जास्त प्रमाणात, थोड्या प्रमाणात ते लाल लाल पानं पडतात का ते आलाय बघा. त्यामुळे फवारणी करायची चालू आहे. आणि फवारायला काय झालं तर रेसचा प्रॉब्लेम होता. रेस थोडा लूज पडत होता. ऑटोमॅटिक रेस बंद पडत होता. त्यामुळं थोडा नट टाईट केलेला आहे आणि आता ओके धनाड चालत आहे. चला जाऊया आता काकाड्याकडे. काय गरमी पडली आज आणि तुम्हाला थ्रिप्सचं कसं प्रमाण आहे ते दाखवतो. हे आहे बघा असा थ्रिप्स. प्रत्येक झाडाचे शेंड्याचे पानं लाल पडावीत आणि वाकडे व्हायलेत. दिसतंय का बघा बरं बोकडा तुम्हाला. हे बघा वाकडं पान. हे सगळे औषध आहेत आणि ह्या सगळ्याचं मिश्रण केलेलं आहे बकेटामध्ये. बघा मंडळी, रोजाना असलेला परवडलं पण मोकळा अन्नाचं एक काम होतं, पाण्याची पिशवी नेऊन द्यायचं. मामाचं काम आहे एक बकेट आणून द्यायचं. आणि पप्पाचं एक काम आहे एक बसलरी भरून द्यायचं. पाण्याची बॉटल भरून देतो आणि मग काय, मग मोकळा. परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ कर परदेसी जाना वादा न भूलना मुझे छोड़ कर जाना मुमकिन नहीं है. परदेसी जाना नहीं. कसा वाटला तुम्हाला हा गाढवासारखा आवाज? लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा. मग असं काय काय जरा दान की जरा त्याला घेऊ. हे कुठं घालायचं बस